मंडळी, लय भारी बाप्पा कोल्हापुरी या सिरीज मध्ये आपलं स्वागत। कोल्हापूरचा दख्खनचा राजा म्हणून ख्याती असलेला दिलबहार तालीम मंडळाचा हा गणपती बाप्पा पूर्वीच्या कोल्हापूर शहरातील रविवार पेठेतला हा भाग निसर्ग संपत्तीने बहरून गेला होता। हा भाग पाहता क्षणीच अगदी दिल बहरून जावं असा होता। कदाचित याचमुळे या भागातल्या तालमीला आणि मंडळाला दिलबहार असं नाव पडलं असावं। पण या नावापूर्वी या मंडळाचं नाव होतं श्री रामेश्वर प्रासादिक मंडळ। मंडळाची स्थापना 1884 सालची। यंदाच्या गणेशोत्सवाचं हे 141वे वर्ष। मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षी म्हणजेच 2009 साली या गणपतीला कोल्हापूरचं कुलदैवत असलेल्या ज्योतिबाचं दख्खनचा राजा हे नाव दिलं गेलं। या मंडळाच्या गणपती बाप्पांची मूर्ती ही प्रभावळ सहित 18 फुटी असून तालमीच्या नावाप्रमाणेच दिल बहरून जावं अशी मोहक दिसते। बाप्पांसाठी असणारा मंडप हा 80 फूट लांब, 40 फूट रुंद आणि 30 फूट उंच असा भव्य दिव्य आहे। प्रवेशद्वाराचं स्वरूप हे दरवर्षी वेगवेगळं असतं। यंदा प्रवेशद्वार हा करवीर निवासीन आई अंबाबाईच्या मुखवट्याच्या स्वरूपात आहे। अर्थात प्रवेशद्वारावर आई अंबाबाईचं दर्शन घडतं आणि आत गेलं की दख्खनच्या राजाचं अर्थात तालमीच्या बाप्पांचं। या मंडळाच्या गणेशोत्सवाचं अजून एक वैशिष्ट्य ते म्हणजे सायंकाळी होणारी मंत्रोपचारासहित 20 मिनिटांची आरती। या आरतीचा साक्षीदार होण्यासाठी मंडपात प्रचंड गर्दी होते। मंडळातर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। अशा प्रकारे कोल्हापुरातील दिलबहार तालीम मंडळाचा गणेशोत्सव हा लोकोत्सव म्हणून साजरा केला जातो। असा हा कोल्हापूरचा दख्खनचा राजा अर्थात दिलबहार तालीम मंडळाचा गणपती बाप्पा।